अनुसूचित जातीतील आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात सोमवारी कोपरगाव शहरात समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने विराट जनआक्रोश महामोर्चाचे आयोजन करण्यात आले। या महामोर्चात कोपरगाव शहर, तालुका तसेच जिल्ह्यातील विविध भागांतून आलेल्या भीमसैनिकांसह आंबेडकरी समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। महामोर्चाची सुरुवात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे अभिवादन करून करण्यात आली। त्यानंतर घोषणाबाजी करत मोर्चा शहरातील प्रमुख मार्गाने तहसील कार्यालयाकडे रवाना झाला। तहसील कार्यालयाबाहेरील परिसरात मोर्चाचे सभेत रूपांतर झाले। यावेळी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले। उपस्थितांनी अनुसूचित जातीतील आरक्षणाचे उपवर्गीकरण रद्द करण्याची मागणी करत संविधानाने दिलेल्या समान हक्कांचे संरक्षण करण्याचा निर्धार व्यक्त केला। या महामोर्चाला चर्मकार समाज आणि बुरुड समाजाने जाहीर पाठिंबा दिला। विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकही या मोर्चात सहभागी झाले होते। सभेच्या शेवटी शासनाकडे आपल्या मागण्यांचे निवेदन तहसील प्रशासनामार्फत सादर करण्यात आले। सदर मोर्चा शांततेत आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडले। प्रतिनिधी विशाल लोंढेसह मोबिन खान, माय न्यूज, कोपरगाव। काही लोकांना माहित नसेल हे काय चाललंय, उपवर्गीकरण काय प्रकार आहे त्याची थोडक्यात माहिती देतो का सरकारचा डाव काय आहे। 18 पगड जातीची मागणी आहे की आरक्षणाचा लाभ समप्रमाणात सर्वच घटकांना मिळावा। एससी ला जो 13% आरक्षण आहे, या 13% आरक्षणामध्ये 59 जाती येतात। यापैकी या 59 जातीमधील अनेक घटकांची मागणी अशी आहे की आरक्षणाचे अ, ब, गड असे 4 वाटप हिस्से करावे। काही 59 जातीमधल्या काही घटकांचे असे म्हणणे आहे की काही प्रगत जातीच आरक्षणाचा फायदा घेतात, म्हणून त्यांनी महाराष्ट्रभर आंदोलनही केलं। परंतु या उपवर्गीकरणासाठी ज्या इतर घटकांनी आंदोलन केले त्याच्यानंतर लक्षात आलं की आपण उपवर्गीकरणाची मागणी केल्यास आपल्याला फटकाच बसणार। सर्व एकच आहोत, आम्ही तुम्हाला बाजूला करते नाही का, आम्ही तुम्हाला बाजूला करते नाही। आणि बाबासाहेबांनी त्याला आरक्षण घटनेत सांगितलेले का ते 13% मध्ये तुम्ही सगळे आहोत। पण आजकाल फक्त आंबेडकर महाराजांचा विकास झालाय आणि आता तो बंद करून इतरांना द्यायचंय। आमचं म्हणणं आहे आमची संख्या आणि सुशिक्षित ती 13%पेक्षा 20% झाली पाहिजे। म्हणून मी सांगतो का आम्ही कोणाला म्हणते नाही, आम्ही सर्व जाती धर्माला बरोबर घेऊनच हे आंदोलन करतो। येथे बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून 13% आरक्षण हे 59 जातींना दिलं। हा विषय कधी आजपर्यंत आला का तुमच्या कोणाच्या कहाणी आला का? मग हे खुलं आताच का आलं? आणि या मनोवादी सरकारच्या माध्यमातून पहिल्यांदा यांनी हिंदू मुस्लिम घडवलं, दंगली घडवलं। त्या दुसऱ्या टप्प्यामध्ये यांनी काय केलं माहित आहे का? ओबीसी मराठा वाद लावले, ओबीसी मराठा। आणि त्याच्यानंतर त्यांना आता त्यांच्याकडे दुसरं काही काम राहिलं नाही आणि म्हणून त्यांनी खऱ्या अर्थाने हा एससी समाज, सगळ्यात मोठा एससी समाज हा फुटणार नाही। आणि मग याला फोडायचं कसं? कारण याच्यामध्ये न फुटणाऱ्या जाती आहे। म्हणून आपल्यातली एक जात बोललं पाहिजे। वक्त्यांना विनंती आहे थोडा वेळ द्या। इथे आमच्या आंबेडकर घराण्यावर वेळ आलेली आहे, आमच्या आंबेडकर घराण्यावर फुकट आहे आणि आम्हाला बोललं पाहिजे। हे करून जर आमच्यामध्ये जर तुम्ही जी समानता आणली आहे तिची जर विषमता करत असेल तर आमचा या पृथ्वीतलावर राहून उपयोग तरी काय? ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला मागासलेला आमचा समाज हा एक प्रसादामधून म्हणजे एक आमचा एक समाजामध्ये एक जागृत करून आम्हाला त्या समाजामध्ये उभं करण्याचं स्थान दिलं आहे, तर अवकडा करून काय तुम्ही आमचं स्थान तुम्ही हिरावून घेता काय असं वाटायला लागलं आहे। नक्कीच खूप काही बोलू शकतो, पण विनंती सर्वांना जागे राहा, जागृत राहा। आपण जर शांत राहिलो, आपण जर कोणत्याही प्रकारचं कोणती हालचाली केली नाही तर आपल्या आरक्षणाला गदा यायला वेळ लागणार नाही। समोर आला आणि आमचे समाजाचे नेते माजी मंत्री आदरणीय बबनरावजी वलोर साहेब यांनी आमच्या सर्व जिल्हा प्रमुखांची बैठक नाशिक या ठिकाणी घेतली आणि आम्हाला सांगितलं हे आपल्या समाजामध्ये म्हणजे आपली जी वज्रमूठ आहे ती वज्रमूठ तोडण्यासाठी खऱ्या अर्थानं या शासनाने हे षडयंत्र रचलेलं आहे आणि याचा आपल्याला संपूर्ण जिल्ह्यामध्ये नव्हे संपूर्ण राज्यामध्ये आपल्याला त्याचा निषेध करायचा आहे, विरोध करायचा आहे। आणि 30 जून रोजी आझाद मैदान मुंबई या ठिकाणी एक मोठं आपल्या सर्वांचं आंदोलन झालं आणि त्या आंदोलनामध्ये देखील आम्ही सर्व चर्मकार बांधव या उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी सामील झालेलो आहोत। आणि यापुढे आमचे मोठे बंधू आहेत, आमचा जो काही हा बौद्ध समाज आहे
हा समाज म्हणजे आमचा मोठा बंधू आहे आणि हा मोठा बंधू ज्या ज्या वेळी समोर येईल त्या त्यावेळी त्यांचा लहान भाऊ म्हणून आम्ही त्यांच्या बरोबर निश्चितपणाने प्रत्येक वेळी उभा राहू, प्रत्येक आंदोलनामध्ये उभा राहू. पण मी त्याच्यावर बोलणार नाही, सगळे मान्यवर त्याच्यावर बोलले. मी फक्त याच्यावर बोलणार आहे की हे सरकार किती जातीवादी आहे आणि या सरकारने बौद्ध समाजाला कसं टार्गेट केलेलं आहे. 1 ऑगस्ट 2024 रोजी उच्च न्यायालयाचा निर्णय येतो. ज्या ज्या सरकारला, ज्या ज्या राज्य सरकारला गरज असेल तर त्यांनी उपवर्गीकरण केलं पाहिजे, कधी गरज असेल तर. पण आमचे फडणवीस साहेब त्यांनी कुणाची पर्वा न करता, कोणाचा विचार न घेता उपवर्गीकरण लागू करण्याचा ठाम निर्णय घेतला. बदर समिती नेमली. बदर समिती नेमल्यानंतर बदर समितीचे सदस्य नेमले आणि त्या बदर समितीत एकही मांगाचा नाही, एकही महाराजा नाही, एकही समाजाचा नाही, एकही बुरुडाचा नाही, सगळे सवर्णाचे. अरे आरक्षण उपवर्गीकरण आमचं करताय का सवर्णाचं करताय? बदर समिती नेमली, 17 महिने घेतले, आदेश काढला नाही, अहवाल सादर केला नाही आणि आमचे 1 एप्रिल 2026 रोजी विधिमंडळात ठराव पास केला. 10 एप्रिलला अंमलबजावणी सुरू झाली. 15 एप्रिल पर्यंत मुदतवाढ केली आणि जेव्हा हरकती घेतल्या, आक्षेप घेतला, तेव्हा 30 एप्रिल पर्यंत मुदत दिली. खरं सांगा भावानो, 14 एप्रिल, 1 एप्रिल ते 30 एप्रिल आपला बौद्ध समाज कशामध्ये गुंतलेला असतो? अरे तुमच्या बापाची जयंती आहे, त्या बापाच्या जयंतीत आमचा बौद्ध समाज महिनाभर त्या जयंतीची तयारी करत असतो. म्हणजे किती जातीवादपणा आहे. 1 ऑगस्टला तुम्ही अण्णाभाऊ साठेची जयंती, त्या दिवशी निर्णय लागू करता, एप्रिल महिन्यात अहवाल सादर करता, ठराव मंजूर करता आणि कळत न कळत समाजाला हा संदेश देता की बाबासाहेबांवर अण्णाभाऊ साठे पाहिजे. हा जातीवाद नाही का? याचा अर्थ नोंदणी सुरू झाली, प्रत्येकाच्या घरोघरी कर्मचारी आता नोंदणी करून घेता की नाही साहेब? मग ह्या बदर समितीनं आमचं उपवर्गीकरण करताना आमच्या दारात आलं पाहिजे का नाही? अरे तुम्ही आमच्या दारात या, आम्हाला विचारा आम्हाला काय पाहिजे. अरे आम्हाला उपवर्गीकरण पाहिजे नाही पाहिजे, तुम्ही समाजाच्या दारात जा, तुम्ही बरुडाच्या दारात जा, तुम्ही महाराच्या दारात जा, तुम्ही मागाच्या दारात जा, तुम्ही आमचा विचार तर घ्या. झेंडा मिळाला पाहिजे. आता दांडा कसंही असेल असं चालणार नाही. झेंडा मिळालेला असं चाललं बरं का, पण दांडा मजबूत पाहिजे. भविष्यात आपल्या हातातला दांडा हा मजबूत ठेवावा लागणार, ही काळाची गरज आहे. कारण झोपलेला असतो तर उठावता येतं, उठ बाबा, पण तो झोपेचा सोंग करतो आणि आपली जो चेष्टा करतो ते कमरात दांडा घातल्याशिवाय आपल्याला आता जमणार नाही. याच्याकरता उपवर्गीकरणाचा विषय घेऊन माझ्या सहकार्याने आम्ही तुमच्या समोर आलेला आहे. मित्रांनो, आरक्षण हा विषय नाहीये, हा एक समाजाला खर्ची करण्याचं काम करायचं आहे. 2014 हे सरकार सत्तेत आलं आणि त्या सरकारचा जर पहिला अजेंडा असेल तर दलित समाजाची चळवळ संपवायची. गाव खेड्यामध्ये जाऊन समाजाचा माणूस टाकणाऱ्याने करणारा ते पहिला अजेंडा आहे आणि पहिलं पाऊल त्यांनी टाकलं. जे माझ्या प्रदेशामध्ये शिक्षण देणारे जे दादा असतील, ज्यांची प्राप्त परिस्थिती नाहीये प्रदेशात शिक्षण देण्यास शिकायची, अशा माझ्या बांधवांचं, माझ्या माता भगिनींचं शिक्षणापासून वंचित करण्याचं काम, त्यांची शिष्यवृत्ती नष्ट करण्याचं काम या सरकारनं पहिलं केलेलं आहे.